कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भास्कर महाराज की जय। गौरीशंकर महाराज की जय। वासुदेवजी महाराज की जय। संतांच्या विभूती धर्मागी अवतरती धर्मरक्षाया कारणी संत होताती अवतीर्णी। जगावावे सत्पती ही जी साधूची पै कृती एका जनार्दनी साधू आणि हृदय वसे ब्रह्मानंद। शांती श्री एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या या अवनीतलावर अवतीर्ण होण्याच्या मागचा उद्देश प्रतिपादित करतात। मला सांगितलं पाहिजे या भूतलावर मनुष्य म्हणून विचरण करणारे तीन प्रकार, तीन वर्ग आपल्याला पाहण्याकरता मिळतात। त्याच्यातला पहिला असा वर्ग आहे की जो जगत असतो, दुसरा असा वर्ग आहे जो जगवत असतो आणि तिसरा जो आहे तो जागवत असतो। जगत असतो त्याला जीव म्हणावं, जगवत असतो त्याला देव म्हणावं आणि जागवत असतात त्यांना संत म्हणावं। या जगत असणाऱ्या जगांची संख्या जगात भरपूर आहे। किंबहुना यापैकी बहुतांश लोक मरण येत नाही म्हणूनच जिवंत असतात। मला असं वाटतं जगण्याला तोच पर्यंत महत्व असतं, किंमत असतं जोपर्यंत समाजामध्ये वावरत असताना त्याच्या असण्याची दखल घेतल्या जाते, किंवा त्याचं असणं जगाला हवं नाही तर बहुतांश ठिकाणी असं दिसून येतं। एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये एखादा म्हातारा माणूस काठी टेकवत सार्वजनिक सभा मंडपापर्यंत येऊन पोचतो। एखादा नौका कार्यकर्ता भिरभिरल्या नजरेने त्याच्याकडे पाहत असतो। एखादा त्रयस्थ विचारतो, मागापासून पाहतो तुमच्याकडे, काय पाहतो तुम्ही, कोण आहे तो? हे तुम्हाला माहिती नाही का? आपल्या गावचे अमुक अमुक, आपल्या गावचे अमुक अमुक असा परिचय करून दिल्याबद्दल तो सहज बोलतो। आहेतच अजून केवढा मोठा धक्का असतो। म्हणजे लोकांच्या दृष्टिकोनातून हे लवकर जायला पाहिजे होते, पण ते अजूनही जागा अडवून आहेत। याच्या उलट सार्वजनिक समारंभामध्ये एखादा नौका कार्यकर्ता येतो आणि तिथं असंख्य लोक एकत्रित झालेले असताना तो भिरभिरल्या नजरेने कोणाचा तरी शोध घेत असतो। कोणतरी विचारतो, कोणाला शोधताय तुम्ही? अमकाची कुठे दिसत नाही। सांगणाऱ्याच्या डोळ्यात सांगायच्या अगोदर अश्रूची धार लागते। तुम्हाला माहिती नाही का? हो, त्यांना जाऊन आज पुढचं 1 वर्ष झालंय। गतवर्षी त्यांनी सप्ताहाचं आयोजन केलं, फार चांगल्या पद्धतीने सप्ताह केला आणि सप्ताह केल्यानंतर कार्याचं कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, महाराज मंडळीची विदागी वगैरे त्यांनी दिली, शिल्लक राहिलेला स्वयंपाक त्यांनी घरोघर वाटून दिला। असो, या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे तो एकटाच पोसत असतो। जशी जशी लायकी असेल, योग्यता असेल, पात्रता असेल, आणि या दोघांनाही जागवण्याचं काम करणारे संत मात्र विरळे असतात। संत जीवालाही जागवतात, संत देवालाही जागवतात। वारकरी संप्रदायाची काकळा ही जी परंपरा ही अत्यंत मननीय परंपरा आहे, महत्वाची परंपरा आहे। त्या परंपरेमध्ये संत उठा जागे वारे आता असं म्हणून जीवालाही जागवतात। आणि का हो तुम्ही निश्चिंतीने मानियेले सुखामी वाचू कैशा परी। उठा सावध भावी क्षेम सकळा द्यावी। जयाची वासना तया तैशी पुरवावी। एखाद्या घरामध्ये एखादी ज्येष्ठ व्यक्ती असावी, वयोवृद्ध व्यक्ती असावी, आणि सूर्योदय झाल्यानंतर त्या व्यक्तीला घरातली कोणीही व्यक्ती झोपली आवडत नसते।
नसावी. त्याने सगळ्यांना काम असोत नसो, सुट्टीचा दिवस असोत, तरी त्याने सगळ्यांना उठून द्यावं. आणि तीच व्यक्ती एका दिवशी 8-9 वाजेपर्यंत झोपलेली असावी. घरामध्ये संचारबंदी सदृश्य असावी. कोणी कोणाशी बोलू नये, हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. अशा स्थितीत सगळ्या कुटुंबातील लोकांनी राहावं. त्याचा तेवढा दबदबा, तेवढा धाक. आणि त्याच कुटुंबातील कुठल्या तरी एखाद्या 5-6 वर्षाच्या मुलीने नेमके ते सद्ग्रस्त जिथं झोपलेले आहेत त्या खोलीमध्ये जावं, त्याच्या तोंडावरची शाल बाजूला करावी, मोठे डोळे करून त्या मुलीकडे पाहावत आणि घरातल्या लोकांची धारणावर बसावी की कारण नसतानाही कार्टी स्वतःही मार खाते, आम्हालाही शिव्या खाण्याकरता कारणीभूत ठरते. आणि त्याचे रागावलेले वटारलेले ते डोळे त्या मुलीने पाहावत आणि तिने एकच वाक्य, बाबा तुम्ही, आम्ही 6 वाजेपर्यंत झोपलेले चालत नाही आणि तुम्ही 9 वाजून गेले आहात. आणि असं उद्गार ज्यावेळेला प्रेमाने त्या मुलीने काढावेत ना, त्यावेळेला त्या बापानी, त्या आजोबानी अंगावरची शाल बाजूला फेकावी, त्या मुलीला जवळ घ्यावं, कवटाळावं, पटापट तिचे मुखे घ्यावे. अगदी त्याच भाषेत जगद्गुरु देवांशी बोलतात, का हो तुम्ही निश्चिंतीने निजलाती हरी, मानियेले सुख आम्ही वाचू कैशा परी, उठा सावध व्हावे क्षेम सकळा द्यावी. अर्थात जीवाला जागवतात नवल नाही, देवालाही जागवण्याचं काम संत करतात. आता हे जे 3 वर्ग सांगितलेत, मला सांगितलं पाहिजे तिघही या ठिकाणी जे येतात ते कर्तव्य घेऊनच येतात. जीव येतो तो कर्तव्य घेऊन, देव येतो तो कर्तव्य घेऊन, आणि संत येतात तेही कर्तव्य घेऊनच. दुर्दैव एवढंच आहे की जीव कर्तव्य घेऊन येतो, परंतु कर्तव्य घेऊन आलेल्या त्या जीवाला आपलं कर्तव्य काय आहे याची जाणीव मात्र असत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. नवे नवे तो जीवन जगत असताना संपूर्ण जीवन कर्तव्य पालनामध्येच घालवतो, या तिळमात्र शंका नाही. परंतु ते कर्तव्य स्वतः निश्चित करत असतो. किंवा मी करतो तेच माझं कर्तव्य आहे, अशा पद्धतीचा गोड गैरसमज त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. बरेचदा असं घडतं की एखादा करोडपती माणूस एखाद्या गरीब माणसाच्या मुलीच्या लग्नाला येतो, पहिल्याच पंक्तीमध्ये 5-50 स्टेले चपाटे घेऊन येऊन त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नात पट्टा तोडून टाकतो. त्यात कुठले तरी खुशमस्करे असतात, ते समोर येतात, भाऊ आमचा विश्वासच बसत नाही तुमच्या माणूस एवढ्याशा सामान्य माणसाच्या घरात मुलीच्या लग्नाकरता येतोय, जेवतोय, आमचा तो विश्वासच बसत नाही. आणि त्यावेळेला भाऊ सहज उद्गार काढतात, त्यात काय, आमचं कर्तव्यच आहे. हे आहे का कर्तव्य त्याचं? अरे 5-50 गरिबांचे या मुलीचे पण ते कर्तव्य स्वतः निश्चित करत असतो. मला सांगितलं पाहिजे, जीवाचं कर्तव्य आहे ते स्वतःच्या मतानुसार असावं, ते शास्त्राने निर्धारित केलेलं असावं. आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःचं कर्तव्य घेऊन जन्माला येतो आणि त्यांनी घेऊन आलेलं कर्तव्य पालन करणे हे सुद्धा त्याचं कर्तव्य असतं. किंबहुना ज्यावेळेला ती व्यक्ती स्वतःचं कर्तव्य पालन करत नाही त्यावेळेला ती व्यक्ती शास्त्राची, समाजाची, देवाची किंबहुना स्वची सुद्धा अपराधी असते, स्वतःचा सुद्धा अपराध करत असते. त्याचं कर्तव्य आहे. कोणचं कर्तव्य आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि ते सोडून तो इतरच कार्यामध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करत असतो. देव इथे तो कर्तव्य घेऊन येतो. भगवान स्पष्टीकरण देतात गीतेच्या 4थ्या अध्यायात 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या ठिकाणी अवतरित होतो कशा करता? हवा पालट करण्याकरता, पर्यटनाकरता येतो का? नाही. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे. कितीतरी प्रमाण देत आहे. भगवान स्वतः बोलले, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढायला लागतो, तेव्हा तेव्हा दैत्याच्या कुळाचा नायनाट करण्याकरता, साधूचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करण्याकरता, धर्माची व नीतीची सांगळ घालण्याकरता मी प्रत्येक युगात अवतीर्ण होत असतो.
मी दैत्याचे कुळे नाशी, साधूचा मानू दिवशी, धर्माशी नीतीशी शेज भरी, ऐशी ऐशिया काजा लागी, अवतरी मी योगावी. अर्थात भगवान इथे येऊन धर्म स्थापन करत नाही, धर्माची संस्थापना करतात. अर्थात त्याची घडी व्यवस्थित बसवतात. हे त्या देवाचं कर्तव्य आहे. संत येतात कशा करतात. तरनाथ महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात तोच विषय सांगतात. संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती. संतांच्या ज्या विभूती आहेत, विभूती या शब्दाचा अर्थच असा आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाच्या विनंतीला मान देत विभूती योगाचं चिंतन मांडलं. आग्रहास्तव 7-5 प्रधाना म्हणजे 75 विभूती सांगितल्या. येरी तो भगवान परमात्मा शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, बाप रकुमा दिवुरु विठ्ठलू सकळ, तो नाही ऐसा ठाव उरलाशे कवन, विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. असे अनेक प्रमाण आहेत. तो सर्वत्र व्यापक आहे. परंतु सर्वत्र व्यापक असणारा तो परमात्मा विशेषत्वानी ज्या व्यक्तिमत्वांमध्ये दिसून येतो त्याला विभूती म्हटलं गेलं. ज्या पद्धतीने अग्नी हा काष्टात आहे, प्रत्येक लाकडात आहे, परंतु तो सामान्य रूपाने आहे. त्याला विशेष रूपाने पाहायचं असेल तर तो तुम्हाला चुलीमध्ये दिसेल, ज्या ठिकाणी पेटलेलं आहे त्या ठिकाणी दिसेल. तसं परमात्मा सर्वत्र आहे, सामान्य रूपाने. तो विशेष रूपाने ज्यांच्यात असतो त्याला विभूती म्हटलं गेलं. आणि म्हणून संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती. संत या ठिकाणी अवतीर्ण होतात. कारण जीव जन्माला येतो, देव प्रगट होतो आणि संत अवतीर्ण होतात. जन्माला येणे हे गत जन्मातील प्रारब्ध वश असतं. अगा कर्मी जै उरावे तैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. गत जन्मातलं बरं वाईट कर्म भोगण्याकरता जीवाला जन्माला यावंच लागतं. हा त्याचा अनिच्छा प्रारब्धाचा भाग आहे. ऐच्छिक नाहीये. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जन्म नाही घेता येत. आणि त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे जर जन्म घेता आला असतात ना, तर तो इंदिरानगरच्या झोपडपट्टीत आलाच नसता. त्यांनी मलबार हिलचा एखादा बंगला शोधला असता. तर ते त्याच्या हातात नाही. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. नाथबाबा हरिपाठात बोलले. ज्ञानोबाने सुद्धा बोलले 18व्या अध्यायामध्ये. जयाचे जे कर्मसूत्र मांडून ठेवी जे स्वतंत्र, तो तिये गती पात्र होची लागे. यावंच लागतं. म्हणून जीव जन्माला येतो आणि जन्माला आलेला जीव एक दिवस मरतो. त्याला आयुष्य आहे, त्याचं मर्यादित आयुष्य आहे. सुखदुःखादी भोगतो, मरतो. देवाचा जर विचार केला तर देव जन्माला येत नाही, देव प्रगट होत असतो. देवाच्या संदर्भातले अनेक प्रमाण आपल्या पाठांतराचे असतील. अयोनी संभव प्रगटला हा राघव, अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला प्रगट भयो भगवान, मथुरा मी प्रगट भयो भगवान. कितीतरी प्रमाण सांगता येतील. भगवान प्रगट होत असतात. प्रगट होणे म्हणजे काय? प्रगट होणे म्हणजे विद्यमान सत्तेचं वर्तमानीकरण होणे. विद्यमान सत्ता ही निष्क्रिय आहे. सत्ता ही नुसती विद्यमान असून चालत नाही, ती वर्तमान असावी लागते. साधक बाधक व्यवहार जे घडतात ते वर्तमान सत्तेत घडतात, विद्यमान सत्तेत नाही. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आपली आगपेटी आहे, माचीस, काळ्याची पेटी. त्याच्या ज्या काळ्या आहेत त्याच्या टोकाला जो गुल आहे त्याच्यात अग्नी आहे की नाही? आहे अग्नी त्याच्यामध्ये. विद्यमान का वर्तमान? विद्यमान आहे. आणि त्याच्यात विद्यमान असणारा अग्नी आहे. जाळणे, दाहकता हा अग्नीचा गुणधर्म आहे. पण तीच काळ्याची पेटी, त्या आगपेटीची माचीस, ते काळ्याचं डबळं आम्ही खिशात ठेवावं, खिशाला जाळत नाही. कापराच्या डबीत ठेवावं, कापराच्या डाळीला काही डबीला काहीच त्याचा इजा होत नाही किंवा ते पेट धरत नाही.
कारण तो विद्यमान आहे अग्नी नुसता. वर्तमान होतो कधी? त्याच्यातली काळी काढून त्याच्या पाठीवर जेव्हा घासल्या जाते त्यावेळेला ती ज्योत दिसते. ती दुसरीकडून आलीत का? ती दुसरीकडून नाही आली, ती तिथंच होती. फक्त ती आता वर्तमान झाली, अर्थातच प्रगट झाली. तर परमात्मा दुसरीकडून येतो असं जर म्हटलं तर त्याचं अनंतत्व बाधित होईल. देशता अंत न, कालता अंत न, वस्तुता अंत न इति अनंत. त्याला अनंत म्हटलं गेलं. त्याला देशता अंत नाही, कालता नाही, वस्तुता नाही. तो येत नाही, तो प्रगट होतो. प्रगट होतो म्हणजे नेमका कसा? उदाहरणार्थ मी सांगेल, एखाद्या गावामध्ये सप्ताह असतो, फार मोठा आयोजन असतं. कार्यकर्ते फार हुशार असतात. रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम करायचा आहे, मग आता रौप्य महोत्सव करायचा, मोठा कार्यक्रम करायचा, त्याच्याकरता वर्गणी सुद्धा मोठी लागेल. गावातल्या लोकांच्या भरोशावर वर्गणी होणं शक्य नाही. मग ते विचार करतात आपल्या गावातून क्लास 1 क्लास 2 कोण 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 बाहेर गेलेले आहेत, कोण उच्चपदस्थ अधिकारी बनलेले आहेत, त्याची यादी काढतात. पत्रिका छापून झाल्यानंतर एक पत्रिका, त्याच्यासोबत एक छोटीशी चिठ्ठी असते. त्याच्यात लिहिलेलं असतं, श्री हरिभक्तीपरायण अमुक अमुक यांना सप्रेम जाहीर विनंती विशेष पत्र लिहिण्याचे कारण की मला आठवतं गत 25 वर्षापूर्वी आपण बोटावर मोजणे इतके आपल्या गावातील 5-25 तरुण एकत्रित येऊन एक सार्वजनिक उपक्रम साजरा करावा या दृष्टिकोनातून गंमत म्हणून एका सप्ताहाचं बीजारोपण केलं. मुहूर्तमेढ रोवली आणि पाहता पाहता तो सप्ताह अखंड 25 वर्षपर्यंत चालत आला. यावर्षी त्या सप्ताहाचं 25वं वर्ष आहे. भगवंताची खऱ्या अर्थाने कृपा तुमच्यावर झाली. आम्हालाही स्वाभिमान आहे त्या गोष्टीचा की तुम्ही क्लास 1 ऑफिसर म्हणून मुंबईला रुजू झालात. त्यामुळे तुम्ही सप्ताहाकरता पूर्णपणे वेळ देऊ शकणं शक्य नाही, आम्ही समजूही शकतो. अशी एक इच्छा आहे गावकऱ्यांची. यावर्षी 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तुम्ही सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाच्या वेळेला जर उपस्थित राहिला तर गावकऱ्यांचा नागरी सत्कार करण्याची इच्छा आहे. आपण निश्चितच हे निमंत्रण स्वीकाराल हीच अपेक्षा. त्याला सुद्धा बरं वाटतं. गावकऱ्यांनी आपली दखल घेतली त्याचा आनंद असतो. कारण धन खूप आहे त्याच्याकडे मान देणारा कोणी नाही. मानाची अपेक्षा आहे. अधमा धनमिच्छन्ति धन मानोपि मध्यमहा उत्तमो मानमिच्छन्ति मानोपि महता धन. अधम सामान्य माणूस धनाची अपेक्षा करतो, मध्यम माणूस मान धनाची अपेक्षा करतो, उत्तम स्थितीला पोचलेला केवळ मानाची अपेक्षा करतो. आणि बरोबर तो काल्याच्या तारखेचं पाहून रिझर्वेशन करतो, तो गावाकडे येतो आणि गावात आल्यानंतर सगळे लोक त्याच्याकडे पाहतात. त्याच्याशी जे जे नातं असेल त्या नात्याने त्याला हाक मारतात. दादा कधी आले, काका कधी आले, नाना कधी आले, अण्णा कधी आले, भाऊ कधी आले. साहजिक आहे, तो नव्हताच इथं, त्याला कधी आले हा प्रश्न विचारणं साहजिक आहे. पण याच्या उलट बोलतो मी. एखादा माणूस गावातच असतो, मंडपाला लागून अगदी त्याचं घर असतं. 7 दिवसाचा सप्ताह झाला, तो 7 दिवसात कधीच दिसत नसतो. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन आटोपल्यानंतर पहिल्याच पंक्तीत दिसतो. आणि मग काही लोक विचारतात का कधी आले. हा प्रश्न योग्य आहे का? हा त्याचा अपमान आहे. कधी आले असं विचारणे. त्याला विचारायचाच असेल, प्रश्नच विचारायचा असेल तर मी म्हणतो त्या पद्धतीने विचारला पाहिजे. त्याला विचारावं कधी प्रगटलेत, कारण ते कुणीकडे गेलेच नव्हते. वेळेवर फक्त जसे काही लोक पंक्तीपुरतेच प्रगटत असतात त्या पद्धतीने एक विशिष्ट कारण निर्माण होतं आणि त्या विशिष्ट कारणाकरता भगवान परमात्मा या अवधी तलावर प्रगटत असतो. आणि कार्य संपल्यानंतर तो भगवान परमात्मा अंतर्धान पावतो. म्हणून त्याचा जन्म नाही. एक वाक्य अधिक बोलू. अहो ज्यांच्या नामचिंतनाने तुमचा आमचा जन्म मरण चुकतो त्याला कुठला जन्म? म्हणून जीव जन्माला येतो, मरतो, देव प्रगट होतो, अंतर्धान पावतो. संतांच्या बाबतीत जर विचार केलात ना तर संत जन्मालाही येत नाहीत, म्हणून संत मरतही नाहीत. मी माफी मागून बोलेल, संत प्रगटही होत नाहीत, म्हणून अंतर्धानही पावत नाही. तर नाथ महाराजांचा आधार देऊन बोलेल, संत होताती अवतीर्णे. संत अवतीर्ण होतात. तृतरती या धातूला हा उपसर्ग लागून अर्थ निर्माण होतो. वरून खाली येतात. कशा करतात? खालच्या वर नेण्या करतात. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा,
पडती हाती म्हणून काळा, त्यांना नाही पावल्या जात समाजाची ती अधोगती. आणि म्हणून स्वेच्छा प्रारब्धाने संत स्वतःहून होऊन या अवनी तलावर येत असतात. कशा करता येतात? नाथ महाराजांनी सरळ सांगितलं, संतांच्या विभूती धर्मा लागी उतरती. धर्म रक्षा या कारणे, धर्म स्थापा या कारणे नाही, धर्माची स्थापना नाही, धर्माचं रक्षण, धर्म रक्षण करण्याकरता संत या अवनी तलावर येत असतात. आणि एवढा मोठ्या विषयाचा होको, ही भूमिका मी याच्याच करता मांडली. वारकरी संत परंपरेचा विचार केला, किंवा या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानोबराय पासून तर आज तागाय अनेक संतांच्या विभूती या महाराष्ट्राच्या भूमीने जगाला दिल्या. किंवा वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनव्रत भूमंडळी भेट तू भूता. जगतमान्य अद्वितीय स्वरूप ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ भगवान श्री ज्ञानोबरायांनी निर्माण करून विश्वात्मक असणारे गुरुदेव निवृत्तीनाथांच्या चरणी तो समर्पित केला. आणि समर्पित केल्यानंतर मागणी मागितली. त्या मागणीतली एक प्रमुख मागणी आहे, वर्षत सकळ मंगळी, सकळ मंगळाचा वर्षाव करणारी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनव्रत या अवनी तलावर जन्माला आलेल्या प्राणी मात्रांना भूतमात्रांना भेटत राहो. आणि म्हणून ज्ञानोबरायांपासून ही अखंड अनश्चित परंपरा वारकरी संतांची आपल्याला पाहण्याकरता मिळते. त्याच परंपरेमध्ये धर्माचं रक्षण करण्याकरता विदर्भ भूच्या कुशीत एक दैदिप्यमान ज्ञान सूर्याचं अवतरण सातपुळ्याच्या पायथ्याशी अकोली जहागिरी नामक ग्रामामध्ये 24/2/1917 फाल्गुन शुद्ध तृतीया या तिथीला या अवनी तलावर एक दैदिप्यमान ज्ञान सूर्य प्रगट झाला, अवतीर्ण झाला. त्या ज्ञान सूर्याचं नाव आहे संत श्री वासुदेवजी महाराज. आणि त्या संत श्री वासुदेवजी महाराजांच्या जीवनचरित्राच्या संदर्भामध्ये आजच्या या सत्रामध्ये आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं आहे. या महात्म्याच्या अवतीर्णत्वाचं कारण काय? कशा करता महात्मा अवतीर्ण झाला? उद्देश काय? अवतार ग्रंथ निर्मितीर्थ केला, दीप संशोधनाचा लाविला. या ठिकाणच्या अवताराचं प्रयोजनच ग्रंथ निर्मिती. त्याचं कारण काय? मला असं वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. कुठला इतिहास? चंद्रभागे काठी ऐकिल्या त्या गोठी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवराय, त्या ठिकाणी नामदेवरायांना वारकऱ्यांच्या मुखातून एक गोष्ट ऐकण्याकरता मिळाली की कोणीतरी एक वाल्मिक नावाचे ऋषी होऊन गेलेत आणि त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रांच्या जीवनावर 100 कोटी श्लोकाचा एक मोठा ग्रंथ लिहिला, महाकाव्य निर्माण केलं. चरितम रघुनाथस्य षटकोटी प्रविस्तरम एक एक मक्षरम पुंसाम महापातक नाशम भविष्यवदा शतकोटी प्रभू श्री रामाचे. ऐकतो नामदेवरायाला भयंकर दुःख वाटलं की माझं आयुष्य व्यर्थ गमावलं. मी माझ्या प्रभूच्या संदर्भात काही लिहिलं नाही, प्रतिज्ञाच केली. 100 कोटी अभंग भगवान पांडुरंगा करता, भगवान पांडुरंगाचं वर्णन करणारे निर्माण करेल. प्रतिज्ञा करणं हे साधकाचं काम आहे, पूर्ण करणं देवाचं. देवाच्या जवळ जाऊन सांगितलं, देवा प्रतिज्ञा केली मी 100 कोटी तुझे करीना भंग, नाही शक्य झालं ते जीभ कापून तुझ्या पार समर्पित करेल. प्रश्न संपला. नामदेवाला देव समजावण्याचा प्रयत्न करतात. नामदेव अरे काय केलं ते? 100 कोटी कसं शक्य आहे? म्हणजे वाल्मिकाने कसं केलं? म्हणजे ती वेळी होती आयुष्याची वृद्धी, आयुष्य खूप होतं, आता ती अवधी थोडी आहे. अल्पायुष्य मानवदेय शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय
काय भजनाशी उरले ते पायगा, काय शिल्लक. त्यांनी सांगितलं देवा ते काही नाही. नावा म्हणे केशवराजा आणि केला नेम चालली माझा. भगवंताला चिंता पडली. माता सरस्वतीला आदेश दिला. नामदेवरायांच्या कुटुंबातील नामदेवरायांच्या व्यतिरिक्त जे काही 14 लोक जे कुटुंब होतं नामदेवरायांचं, त्या प्रत्येकाच्या जिभेवर माता सरस्वतीचं वास्तव्य झालं आणि प्रत्येकाच्या मुखातून अभंग गंगा प्रवाहित व्हायला लागली. त्यात दासी असणारी जनाबाई सुद्धा होती. यांच्याकडून अभंग झाले, परंतु प्रतिज्ञा पूर्ण करण्या एवढी संख्या पूर्ण झाली नाही. शेवटी आषाढ त्रयोदशी शके 1272 या तिथीला नामदेवरायांनी स्वतः कुटुंबातील 13 लोकांसह भगवान पंढरीनाथाच्या पायरीवर ठेवला. राहिली ती अपेक्षा पूर्ण व्हायची, राहिलं ती प्रतिज्ञा पूर्ण व्हायची. भगवंतानी विचार केला, भक्तांनी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करणे ही जबाबदारी भगवान स्वतः समजतात. जवळपास 284 वर्षपर्यंत वाट पाहावी लागली. शके 1530 जगद्गुरु तुकोबाराय या अवनीताला अवतीर्ण झाले. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील 42 वर्षाच्या पुरत्या आयुष्यामध्ये 2 भाग, 1 ते 21 वर्षाचा पूर्वार्ध, 22 ते 42 वर्षाचा उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे पुरते संसारिकच आहे. लोकांचे गोड गैरसमज होते संतत्वाच्या संदर्भातले, ते मोडीत काढण्याकरता तुकोबाराने अशा पद्धतीची ही जीवनलीला त्या ठिकाणी आपल्या समोर करून दाखवली. कारण ज्ञानोबारायांना संत मानायला लागलेत लोक समाधी घेतल्यानंतर, पण लोकांचा गोड गैरसमज होता. संत होण्याकरता एक तर माणूस ब्राह्मणाच्या कुळात जन्माला यावा लागतो, संत होण्याकरता माणूस ब्रह्मचारीच असावा लागतो, संत होण्याकरता ज्ञान उपजतच असावं लागतं. असे गोड गैरसमज झाले. तो गैरसमज दूर करण्या तेच ज्ञानोबाराय. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तेच भानदासाचे महाविष्णूचा अवतार नाथ महाराजांच्या रूपाने प्रकट झाले. विवाह केला, गिरिजाबाई सोबत विवाह आहे. संसारही करतात, परमार्थही करतात. खूप मोठं लिखाण वारकरी संत परंपरेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध असलेले लिखाण जर कोणाचं असेल तर ते शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराजांचं आहे. नाथात लोक संत मानायला लागलेत, पण पुन्हा एक गैरसमज कायमच राहिला. एकतर संत होण्याकरता ब्राह्मण कुळात जन्म घ्यावा लागतो, तो संसारिक असला तर चालतो, पण तो श्रीमंत असावा लागतो. गरीब माणसाला परमार्थ करता येत नाही. आणि सगळेचे सगळे गैरसमज तुकोबारांनी दूर केले. ब्राह्मणेतर समाजामध्ये जन्म, पूर्वाश्रम संसारिकाचा, पूर्वाश्रमात संपन्नता, आणि त्याच्यानंतरची जी अवस्था आहे फार मोठा दुष्काळ पडतो. संपूर्ण होतं नव्हतं ते संपतं. आणि मला सांगताना स्वाभिमान वाटतो. जगद्गुरु तुकोबाराय हा जगाच्या पाठीवरचा असा एक सावकार आहे की ज्या सावकाराने दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी केली, जे ना केंद्राला ना राज्याला करता येणं शक्य झालं. तदनंतर कुठल्याही राजाला व तत्पूर्वी कुठल्याही राजाने असं केल्याचा उल्लेख माझ्या तरी अजूनपर्यंत वाचनात नाही. शेतकऱ्याची सरसगट कर्ज माफ करणारा सावकार जगद्गुरु तुकोबाराय. त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. तुकोबाराय संसार सोडून देतात, भांडारा, भामचंद्र, घोराळेश्वर याच्यावर जाऊन साधना करतात. आणि साधना करत असताना त्या साधनेमध्ये शके 1556 म्हणजे 284 वर्षानंतर स्वतः नामदेवराय भगवान पंढरीनाथाला सोबत घेऊन जगद्गुरु तुकोबारायला जाग करतात. नामदेवे केले जागे सवे पांडुरंगी उनिया संगीतले काम करावे, कवित्व वाहुगे निमित्त बोलू नये. कवित्व करण्याचा आदेश देतात. अभंगाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते सेवती लावी तुका. ते कार्य जगद्गुरु तुकोबारायांनी पूर्ण केलं. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. संत श्री वासुदेवजी महाराजांच्या बाबतीत बोलतोय मी. वारकरी संत परंपरेमध्ये निळोबाराय हे प्रमाणभूततेच्या दृष्टिकोनातून अंतिम संत मानले जातात.
की ज्या संतांनंतर वारकरी संप्रदायामध्ये दुसऱ्या कुठल्याही संतांचं वचन प्रमाण म्हणून मानले जात नाही. मी माफी मागून बोलेल. त्या निळोबारायांचं प्रमाण हे अंतिम मानलं जातं. त्या निळोबारायांच्या जीवनामध्ये निळोबारायांच्या पूर्वी झालेले जे जे म्हणून संत असतील त्या संतांचं समग्र चरित्र शब्दबद्ध करणं गरजेचं होतं, अगत्याचं होतं असं मला वाटतं. जसं संत चरित्राचे आद्य इतिहासकार नामदेवराय मानले जातात, त्याही तत्कालीन सगळ्या संतांचे चरित्र शब्दबद्ध ही जबाबदारी निळोबारायांची होती. निळोबारायांनी ते शब्दबद्ध करणं गरजेचं होतं, पण कार्यबाहुल्यामुळे निळोबारायांना ते करणं शक्य झालं नाही. आणि फाल्गुन शुद्ध द्वितीया शक्य 1637 या तिथीला निळोबारायांनी स्वतःचा लिलावी देह ठेवला, अर्थात त्यांनी समाधी घेतली. हे संत चरित्र निर्मितीचं कार्य अपूर्णच राहिलं. कोण पूर्ण करणार? आणि अगदी दुसऱ्याच दिवशी, हे फक्त मी तिथीच्या दृष्टिकोनातून बोलतोय, फाल्गुन शुद्ध द्वितीया निळोबारायांची पुण्यतिथी आणि फाल्गुन शुद्ध तृतीया संत श्री वासुदेवजी महाराजांचा अवतीर्णोत्सवाचा दिवस. तब्बल 202 वर्ष लागले. 1839 फाल्गुन शुद्ध तृतीया 24/2/1917 या तिथीला हा महात्मा या अवनीतलावर अवतरित झाला. ज्ञान उपजतच मोठं की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढा प्रगटी प्रकाश जायचा. वैशीची दशेची वाट न पाहता, वैशीच्या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया दे. दशेची वाट पाहण्याची गरज नाही, वैसरूपी गावाला येण्याची आवश्यकता नाही. बाळपणीच सर्वज्ञता नावाच्या नवरीनी स्वेच्छेनी ज्या महात्म्याला वरमाला अर्पण केली आणि त्याचाच प्रत्यंतर हा चमत्कार नाही, हा इतिहास आहे. 24/2/1917 रोजी या अवनी तलावावर अवतीर्ण झालेला हा महात्मा वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी अमरावती जिल्ह्यातील काळगवान नावाच्या गावातील राम मंदिरामध्ये 5व्या वर्षी रामनवमीचं मुहूर्त, रामनवमीचे बीज जळी जाय. त्या कीर्तन आम्ही कीर्तन करतो. आम्ही कीर्तनाच्या अगोदर पाठ त्याचं चिंतन करायचं आणि ते चिंतन करून समाजाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यात कुठेतरी समाजाची मनधरणी, त्याच्यात कुठेतरी विनोदाची पेरणी, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण मला तर सांगताना स्वाभिमान वाटतो. संत श्री वासुदेवजी महाराजांच्या सोबत अगदी बालपणापासून राहण्याचा योग आला. वारकरी संप्रदायातले असंख्य कीर्तनकार पाहिलेत, परंतु त्या कीर्तनकारापैकी एकमेव हे कीर्तनकार असे होते की कीर्तनाला गेल्यानंतर टाळकरी म्हणून जे आम्ही सोबत असायचो, याने अभंग काढावा आणि त्या अभंगावर त्यांनी पुरतं 2 तास पर्यंत त्या ठिकाणी अश्कलितपणे बोलावं. नुसती जगद्गुरु तुकोबारांची गाथाच नाही, ऋग्वेदात तिनी प्रतिष्ठिले वाग्बोनी केली जैशी वदनी ब्रह्मशाळा. या सुमती जोडली शांती संपत्ती, शास्त्राची दुबती पोसती घरी. हे भगवान श्री ज्ञानोबारांचे वचन असं वाटतं जणू काही ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी यांच्याकरता तर लिहून नाही ठेवलेत ना. ऋग्वेदादी तिन्ही यांच्या वाग्बोनामध्ये ते वेद प्रतिष्ठित झालेले होते. अगदी अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर पारमार्थिक क्षेत्रातील प्रत्येक ग्रंथांचं गुगुल संत श्री वासुदेवजी महाराज होते. कुठल्याही क्षणी, कुठल्याही वेळी, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर थोड्या वेळाने सांगतो, नंतर सांगतो असं नाही. या गुगलवर सर्च करण्याची गरज नव्हती, नुसतं वाक्य काढलं की उत्तर तयार होतं. गुगलवर आहे म्हणतात माहिती, ते सर्च करावी लागते. फार मोठी कटकटी असते. कारण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी पाहतोय, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 15 मिनिट उशीर होतोय. 5 वाजताचा कार्यक्रम 5:15 चालू होतोय, कारण नेट कनेक्ट होण्याकरता वेळ लागते. परंतु हे असं गुगल आमचं होतं. कधीही प्रश्न विचारा,
उत्तर तयारच होतं. ते सप्रमाण आधारासहित नुसतं पारमार्थिक क्षेत्रातले ग्रंथ नाही, तो अगदी इंग्रजांनी लिहून ठेवलेले ग्रॅज्युएटियर सुद्धा, अगदी पुमा ओक सारख्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेले ग्रंथ सुद्धा, न्यायमूर्ती रानडे यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ सुद्धा इतिहासाच्या संदर्भासहित सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे उपलब्ध होत्या. आणि सगळं करत असताना जो महात्मा स्वतःचा प्रभाव झाकून स्वभावच प्रगट करत होता, इतिहासातले एखाद दोन गोष्टी माहिती असतात फक्त, समग्र इतिहासाचं ज्ञान झालेलंच नसतं, वाचनच केलेलं नसतं, त्या सुद्धा ऐकीव असतात, तरी इतिहासाचे गाडे अभ्यासक म्हणून आम्ही पत्रिकेवर टाकत असतो, व्याख्याते म्हणून आम्ही पत्रिकेवर टाकत असतो, मर्मज्ञ म्हणून कुठेतरी आम्ही पत्रिकेवर टाकत असतो. परंतु अशा पद्धतीचा कुठलाही बडेजावपणा ज्या महात्म्यात कधी दिसला नाही. टाळाटाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला, भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, पडोनिया वेद हरिगोन गावे, ठावे ते जाणावे तेव्हा झाले. ही स्थिती ज्या महात्म्याने आजन्म जोपासली, जन्मभर याच व्रताचं पालन या महात्म्याने केलं. नवे एक वेळचा प्रसंग सांगेल. योगी सम्राट गजानन महाराजांच्या चरणी संपूर्ण संपत्ती स्वतःची, भास्कर महाराज संस्थान, भास्कर नगर अळगाव उजरू, अकोली जहागीर, श्री क्षेत्र आळंदी, या तिन्ही ठिकाणची संपूर्ण संपत्ती 10 कोटी रुपयाच्या वर असलेली स्थावर जंगम मालमत्ता श्री चरणी कुठलीही अट न टाकता विनाशर्त समर्पित केली. आणि विनाशर्त समर्पित केल्यानंतर त्या संस्थेतून शिकलेले आम्ही विद्यार्थी, आमच्या समोर एक प्रश्न उभा राहिला. तो श्रींचा पालखी सोहळा बंद पडत होता. मग काय करावं? आम्ही सगळी मंडळी, गुरुबंध मंडळी एकत्रित बसलो आणि निर्णय घेतला, नसेल आमच्याकडे एखादं रजिस्ट्रेशन, नसेल एखाद्या संस्थेचं छत्र, आपण पालखी सोहळा चालू ठेवू. त्याच्याकरता एक तात्कालिक म्हणून भास्कर महाराज पालखी सोहळा समिती नावाची एक समिती गठीत केली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सोहळा चालवायला. आनंदाने सोहळा पंढरी क्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचला आणि चौफाळ्यावर पालखी सोहळा पोहोचल्यानंतर मातृपितृ मंदिराचं काम चाललेलं होतं. त्या ठिकाणी वैकुंठवासी काव्यतीर्थ वेदांताचार्य जगन्नाथ अण्णा पवार स्वतः कामाची पाहणी करत होते. दिंडी तिथं थांबवली, पालखी थांबवली आणि जगन्नाथ अण्णा पवारांच्या दर्शनाकरता मी आतमध्ये गेलो. अण्णांना नमस्कार केला आणि हात जोडून विनंती केली, अण्णा, एकादशी पासून तर चतुर्दशी पर्यंतचे तुमचे प्रवचन होळकरवाड्यातले निश्चित आहेत. त्या प्रवचनाचं निमंत्रण देण्याकरता मी तुमच्याकडे आलो आहे. आता ते अण्णा होते. अण्णांनी मला प्रतिप्रश्न केला, मला एकादशी ते चतुर्दशी प्रवचनाचं निमंत्रण देणारे तुम्ही कोण? मी सुद्धा त्याच शब्दात उत्तर दिलं, मी भास्कर महाराज पालखी सोहळ्याचा अध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज वाघ. अण्णांनी मिश्किलपणे मला उत्तर दिलं, म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला ओळखत नाही असा नाही. मी तुम्हाला प्रश्न केला याचं कारण आहे, मला तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या पाहिजे. एक तर तुमचा पालखी सोहळा होळकरवाड्यामध्ये उतरण्याच्या अगोदर पासून ती परंपरा माझी होती, त्या ठिकाणचं व्यासपीठच माझं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आजपर्यंत मला कोणी प्रवचनाकरता निमंत्रण दिलं नाही. आजच तुम्हाला निमंत्रण का द्यावं असं वाटलं? मी सुद्धा अण्णांना हसून उत्तर दिलं, अण्णा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला माहिती आहे तुमचीच गादी येते, तुम्ही अगोदर प्रवचन करत होते, आमचा पालखी सोहळा नंतर गेला तिथे मुक्कामाला. आतापर्यंत तुम्हाला निमंत्रित केलं नाही याचं कारण होतं, आतापर्यंत महाराज असल्यामुळे आम्हाला तुम्हाला निमंत्रित करण्याचं काही कारणच नव्हतं. म्हणजे महाराज गेलेत का? म्हटले नाही, आहेत. मग महाराजांनी असं केलं, संस्थांची सगळी संपत्ती श्रींच्या चरणी समर्पित केली. आता आम्ही विद्यार्थ्यांनी हा खाटाटोप केला, हा पालखी सोहळा आम्ही चालू केलेला आहे. त्या पालखी सोहळ्याची शोभा पंढरी क्षेत्रात अधिक वाढावी म्हणून आम्ही एक औपचारिकता म्हणून तुमच्याकडे आलो. मग मात्र अण्णा थोडेसे संतापलेत. एक सात्विक संताप अण्णाच्या चेहऱ्यावर मला पाहण्याकरता मिळाला.
अण्णांनी सांगितलं मला वासुदेव महाराजांसारख्या महात्मा कोणी अपेक्षा नव्हती. काय झालं? उतावृष्टी समुद्रेशु हा श्लोक महाराजांच्या पाठ नव्हता काय? गजानन महाराज संस्थानला एवढी मोठी संपत्ती समर्पित करणे म्हणजे समुद्रावर उठाव करणे असं झालं असं वाटत नाही का तुम्हाला? तुमच्यापैकी कोणातरी एखाद्या विद्यार्थ्याला देऊन टाकायला पाहिजे होतं, तो उत्तराधिकारी नियुक्त करायला पाहिजे होता. त्यांनी असं न करता असं का केलं? मी अण्णांना नम्रतापूर्वक उत्तर दिलं, अण्णा तो श्लोक त्यांच्या पाठ होता, मग असं का केलं ती काय माहिती नाही. मग तुमच्यापैकी कोणी त्याला आक्षेप घेतला नाही का? त्यावेळी मी अण्णांना सांगितलं, अण्णा श्री गुरुंनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्याची परंपरा माझ्या माहितीप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये नाही. त्या नियमाचं अनुसरण आम्ही केलं, काही आक्षेप घेतला नाही. आमच्यापैकी काही होतेच सुज्ञ, त्याने आक्षेप घेतला त्याच्यावर. महाराज असं का करता? त्याच्याऐवजी असं केलं असतं तर असं का केलं तुम्ही? काय उत्तर दिलं त्याच्यावर महाराजांनी? म्हटलं त्याच्यावर महाराजांनी एकच उत्तर दिलं. ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायातली एक ओवी म्हटली, जयाचे ठेविले तया देऊन होई जे उतराया नाना हडपे विडा राया दिदला जैसा, ही ओवी म्हटली. आणि मला सांगताना आजही अंगावर शहारे उभे राहतात. एवढा मोठा वारकरी संप्रदायाचा दिग्गज महात्मा, त्यांनी हे ओवी ऐकल्याबरोबर मला काय अर्थ कळत नव्हता. पाठ होती, महाराजांच्या मुखातून निघालं म्हणजे ते पाठ होत होतं. आणि आजही ते पाठांतर टिकून आहे. काय अर्थ होतो मी पाहिलाच नव्हता ओवीचा. जगन्नाथ अण्णांच्या समोर ज्यावेळेला ही ओवी म्हणून दाखवली, त्यावेळेला अक्षरशः अण्णांनी डोक्यातली टोपी काढली आणि माझ्या समोर नतमस्तक झाले, हात जोडले अण्णांनी. आणि अण्णांनी सांगितलं, महाराज धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहात तुमचे गुरु. 24 वर्ष नाशिकामध्ये ज्ञानेश्वरी सांगितलीत मी. ज्ञानेश्वरी सांगण्यामध्ये माझा हात खंड आहे. संपूर्ण वारकरी संप्रदायाला मान्यता देतो असं मी बघताय. पण मी आज नतमस्तक आहे संत श्री वासुदेवजी महाराजांच्या चरणावर. ते याच्यात करता ज्ञानेश्वरी सांगणं वेगळं आणि ज्ञानेश्वरी जगणं वेगळं. मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी जगणारा महात्मा जर कोण पाहिला असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त संत श्री वासुदेवजी महाराज आहेत. हीच खऱ्या अर्थाने स्वाभिमानाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरी सांगणारे तर भरपूर आहे, पण ज्ञानेश्वरी जगणे आणि म्हणून अशा पद्धतीच्या महात्म्याचं जीवनचरित्र समाजाच्या समोर ठेवत असताना ते ज्ञानेशांच्याच भाषेत ठेवल्या जावं. मला नेहमी वाटतं, मिरची आहे मिरची, ती चवीला कशी आहे? सोपं उत्तर आहे, तिखट. पण मला प्रतिप्रश्न करायचा आहे, मिरची तिखट ही पाहून की खाऊन? खाऊन. पेढा कसा लागतो? गोड. पाहून की खाऊन? खाऊन. मिरचीचं तिखटपण खाऊन कळत असतं, पेढ्याचा गोडपणा खाऊन कळत असतो. साधू काय पाहून कळत असतो का मग? संत काय पाहून कळत असतात का मग? संत पाहून कळत नाहीत, संत एक तर राहून कळतात. त्याचे पुढे धाडस करेल, संत हे नुसते राहूनही कळत नाहीत, संत हे होऊन कळतात. संत व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. व्हावं लागेल. आणि म्हणून संत श्री वासुदेवजी महाराजांच्या जीवनचरित्राचा उहापोह करत असताना माझी विनंती असेल, उहापोह करणाऱ्यांना, एक संत आहेत, उच्च कोटीचे संत आहेत, त्यांचं चरित्र समाजाच्या समोर निश्चितच ठेवलं पाहिजे. पण त्यांचं चरित्र समाजाच्या समोर ठेवत असताना ते चरित्र संतांच्याच भाषेत ठेवल्या गेलं पाहिजे, ज्ञानेशांच्याच भाषेत ठेवल्या गेलं पाहिजे. कारण त्यांचं चरित्र, भक्तांचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकाशी. त्यांचं तेच महिमा जाणू शकतात, दुसऱ्याला ते कळणं शक्य नाही. आणि म्हणून तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते की असे साधन, जाणून मी नमोन निवांत केले. श्रीगुरूचं महिमान वर्णन करणं शक्य नाही, ते शब्दातीत आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं ते चरित्र आहे. कशा करता वर्णन करायचं? फक्त वारीच्या पवित्रते करताच. फक्त तैसे हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा.
आपला हरपलेला आत्मभाव आपल्याला पुनश्च प्राप्त व्हावा याच्याकरताच आम्हाला संतांचं चरित्र सांगायचं आहे, ऐकायचं आहे. असो, एवढा मोठा विषयाचा उपयोग मी याच्याकरता केला की हा महात्मा या अवनीतलावर अवतीर्ण होऊन निळोबारायच्या जीवनामध्ये जे कार्य करणं अगत्याचं होतं, गरजेचं होतं, ते उर्वरित कार्य या महात्म्याने केलं. ज्ञानोबारायांच्या चरित्रापासून तर थेट स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या चरित्रापर्यंत चरित्र ओवीबद्ध केले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र असेल, माता रुक्मिणी देवीचं चरित्र असेल, एकविरा मातेचं चरित्र असेल, असे एकूण 37 ग्रंथ या महात्म्याने शब्दबद्ध केले. आणि केवढं मोठं आश्चर्य, 25 पैशाचं पत्र लिहित असताना 15 ठिकाणी खोडतोड आमच्याकडून होत असते, 37 ग्रंथ लिहित असताना अगदी या इतकं जवळ लिहित होते. त्यात कुठंच खोडतोड नाही. त्यात संदर्भादाखल दिलेले जे काही संतांचे, त्या संदर्भादाखल दिलेले जे काही वेदाचे, उपनिषदाचे जे काही श्लोक होते ते कुठल्या आहेत, कुठल्या ग्रंथातील आहेत, याचा सगळे संदर्भ त्याच्यामध्ये. केवढी मोठी प्रगल्भता, केवढी मोठी विद्वत्ता. आणि सगळेच ग्रंथ लिहित असताना ज्ञानेश्वर दास या टोपण नावाने लिहावं, मला आश्चर्य. धोत्र सोडून लुंगी लावली की लगेच स्वामी होतात. 1008 काय अधिक काय काय, मला काय त्या पदव्यांचा अर्थ कळत नाही. अरे ज्यांनी दासत्वच केलं नाही ते एकदम स्वामी होतात तरी कसे? परंतु खऱ्या अर्थाने त्रैलोक्याचा स्वामी सुद्धा ज्यांना सन्मान देतो, त्यांनी सन्मान द्यावा एवढा त्यांचा अधिकार. जगद्गुरु तुकोबारायानंतर ही एवढी मोठी योग्यता एका व्यक्तिमत्वामध्ये पाहण्याकरता मिळाली, ती संत श्री वासुदेवजी महाराजांमध्ये. वारकरी संप्रदायाचे जे संत चतुष्टय, त्या संत चतुष्टयाचे अर्थात ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, नाथबाबा असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, हे संत चतुष्टय आहे आमचं. हे 4 खांब आहेत वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचे. या 4 महात्म्यांचे, या 4 संतांचे 6 विशेष गुण प्रामुख्याने पाहण्याकरता मिळतात. ज्ञानोबाराय म्हटलं की प्रतिभा, नामदेवराय म्हटले की प्रचार, नाथबाबा म्हटले की प्रपंच आणि परमार्थ याचा अजोड संगम, तुकोबाराय म्हटले की प्रपत्ती आणि हे 4 महात्म्यांचे, 4 संतांचे 6 गुण आहेत. आणि मला सांगताना फार मोठा आनंद वाटतो या गोष्टीचा की 6चे 6ही गुण एकाच महात्म्यामध्ये एकत्रित पाहण्याकरता मिळाले, ते म्हणजे संत श्री वासुदेव. ज्ञानोबाराय म्हटले की प्रतिभा, केवढी मोठी प्रतिभा. एक दिवस उत्तर हिंदुस्थानामध्ये तीर्थयात्रेकरता गेलो असताना त्या ठिकाणी अखंडानंद सरस्वतींचं जीवनचरित्र वाचत होतो. उत्तर हिंदुस्थानातील प्रकांड पंडित, मूर्धन्य विद्वान स्वामी विवेकानंदांनंतर ज्यांची विद्वत्ता सांगितल्या जाते, त्या अखंडानंद सरस्वतींच्या जीवनामध्ये उतार वयात ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आला वाचण्यात. अखंडानंद ज्ञानेश्वरी वाचत होते आणि वाचता वाचता डोळ्यात अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या. अवतीभोवती शिष्य उभे होते. त्यांनी विचार केला, काय जर गुरुजी का रडतायत? त्यांच्या डोळ्याला इजा झाली, काय झालंय काय कोणास ठाऊक. हिंमत कोणी करत नव्हतं. एक ज्येष्ठ विद्यार्थी त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी विचारलं, महाराज काय झालं? रडण्याचं कारण काय? अखंडांनी स्वतःच्या हातात असलेला ग्रंथ दाखवला. बाबा रडण्याचं कारण हा ग्रंथ आहे. काय असं त्या ग्रंथामध्ये? तुझा प्रश्न चुकलाय, काय नाही हे विचार. आम्हाला कळू देत महाराज, कुठला सिद्धांत मांडलाय त्या ग्रंथामध्ये ग्रंथकर्त्यांनी? अखंडानंदांचं उद्गार होते, अरे बाबा मी मगापासून या ग्रंथाचं वाचन करतोय, मला अजूनही निर्णय घेता आला नाही या ग्रंथातले सिद्धांत श्रेष्ठ आहेत का दृष्टांत श्रेष्ठ आहेत. एवढी मोठी प्रतिभा ज्ञानोबारायांची. ज्या दर्जाचे सिद्धांत त्या दर्जाचे दृष्टांत, आणि हीच प्रतिभा ज्ञानोबारायानंतर संत श्री वासुदेवजी महाराजांमध्ये पाहण्याकरता मिळाली. एकाच महात्म्याने 37 ग्रंथ निर्माण केले. केवढा मोठा शब्द साठा होता हा, एवढी मोठी संपत्ती होती शब्दाची. कारण संत हा संपत्तीने नाही, संत हा शब्दाने मोठा असावा लागतो. एवढी मोठी शब्दाची संपत्ती ज्या महात्म्याकडे उपलब्ध होती,
ज्ञानोबारायनंतर प्रतिभा ज्ञानेश्वरदासांची, त्याच्यानंतर प्रचार, नामदेवरायांनी प्रचार केला. वारकरी संप्रदाय प्रचारक म्हणून नामदेवरायाकडे पाहिलं जातं. प्रांतवालाच्या भिंती पुरत्या तोडून टाकत यात दिल्लीपर्यंत, गुमानपर्यंत, पंजाबातल्या नेऊन फडकवली. म्हणून जागतिक ऐक्याचं, भारतीय ऐक्याचं महान प्रतीक म्हणून नामदेवरायाकडे पाहिलं जातं. खूप मोठा प्रचार केला नामदेवरायांनी. मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं. या महात्म्याचं वैशिष्ट्य आहे, या महात्म्याने जागा न सोडतात, महाराष्ट्राची सीमा न ओलांडतात वारकरी संप्रदायाची कीर्ती पताका नुसती भारतात नाही, कारण नामदेव महाराज भारतीय ऐक्याचं महान प्रतीक आहे, त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. या महात्म्याने वारकरी संप्रदायाची कीर्ती पताका जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली, जागतिक ऐक्याचं महान प्रतीक बनले. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र प्रकाशित केलं आणि प्रकाशित केल्यानंतर रशियातील एक मराठी विभागाची प्राचार्या इरिना ग्लुस्कोवा या पंढरी क्षेत्रामध्ये आल्या. त्यांनी दिल्लीला जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र पाहिलं, त्याच्यावरचा पत्ता पाहिला आणि एका धर्मग्रंथामध्ये इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या ग्रॅज्युएटचे पुरावे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्या लेखकाला आपण भेटावं म्हणून त्या पंढरपूरला आल्या. खूप मोठा प्रसंग आहे, माझ्याकडे पुरता सांगण्याकरता वेळ उपलब्ध नाही. नतमस्तक झाल्यात महाराजांच्या चरणावर आणि चरित्र रशियन भाषेमध्ये प्रकाशित करण्याची परवानगी द्यावी आणि ते तुमच्या स्वतःच्या अक्षरात लिहून द्यावं अशी विनंती केली आणि महाराजांनी ते लिहून दिलं. आणि मला सांगावंसं वाटतं, निळोबारायचं जे कार्य होतं, निळोबाराय म्हणतात, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. निळामाने मज उपदेश केला, संप्रदाय दिला सकळ जन. या वचनाची पूर्तता महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र लिहून ते रशियन भाषेमध्ये प्रकाशित करून संपूर्ण जागतिक स्तरावर त्या चरित्राला अभ्यास करता येणे, ही खऱ्या अर्थाने प्रचाराची भूमिका महाराजांनी केली. म्हणून नामदेवरायाचा जो प्रचार होता, प्रचाराची पद्धती होती, तो प्रचार महाराजांनी बसल्या जागेवर केला. मला असं वाटतं, एवढी इंटरनेटची सुविधा जर त्यांच्या काळात उपलब्ध असती तर वारकरी संप्रदायाची प्रत्येक गोष्ट जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याकरता हा महात्मा एकटाच समर्थ होता, इतरांची गरज नव्हती. नाथ महाराज म्हटलं की प्रपंच आणि परमार्थ याचा आजोड संगम करून दाखवलं. प्रपंच आणि परमार्थ कसा करता येतो. या महात्म्याने स्वतः प्रपंच केला नाही, नैष्टिक बाल ब्रह्मचर्याचं व्रत पालन केलं आणि निष्कलंक ब्रह्मचर्य. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, हे जे नाथबाबांनी ज्ञानोबारायांच्या बाबतीत दिलं, मला असं म्हणावंसं वाटतं, नमो ज्ञानेश्वर दासा निष्कलंका. ज्ञानोबारायांनंतर निष्कलंक व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाचं ज्ञानेश्वर दास. स्वतः प्रपंच केला नाही, पण अनेकांच्या प्रपंचाची आणि परमार्थाची घडी बसवलीत, एकत्रित केलं. प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करता येतो समजावून सांगितलं. असोनी संसारी वेगवेगळू करी असे प्रमाण देऊ, सुखे करावा संसार असे प्रमाण देऊ, नका तेजूर अंडा पोरे बांधा सोप्या माळ्या घरे असे प्रमाण देऊ. त्याने असं कधीच सांगितलं नाही, तन मन धन कर गुरुला अर्पण, हाती घे भोपळा तू हे मोकळा, फिर गेल्या का भोमल्या मारत, असं शिकवलंच नाही. आहे त्या ठिकाणी ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आढवावा असा उपदेश केला. प्रपंच आणि परमार्थ याचा अजोड संगम घडवला. आणि त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय प्रपत्ती म्हणजे आत्मशरणागती. वारकरी संप्रदायातले एकमेव संत आहे जगद्गुरु तुकोबाराय की ज्या जगद्गुरु तुकोबारायांना कुठले देहधारी गुरूंची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं नाही, असं तुकोबाराय सतत खंत व्यक्त करतात. सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. स्वप्नात झालेल्या गुरुच्या उपदेशालाच प्रमाणभूत मानून एक प्रकारची शरणागती पत्करली आणि ती कायमस्वरूपी अशा पद्धतीची प्रपत्ती टिकून ठेवली. तसंच यांनी सुद्धा स्वतः माळ भगवान श्री ज्ञानोबारायांच्या समाधीवर ठेवली आणि समाधीवरची ती माळ स्वतःच्या गळ्यात घालून घेतली आणि त्या दिवशीपासून स्वतःला ज्ञानेश्वर दास हे नामविधान प्राप्त करून घेतलं आणि त्याच नावाने संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्रातली प्रगती म्हणा, कार्य म्हणा, त्याच नावाने केलं.
म्हणून ही प्रपत्ती आणि प्रतिकार. जगद्गुरु तुकोबारायची वैद्यगुळी या शीर्षकाखालच्या अभंग वाचा, लक्षात येईल. जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाचं मन, मेंदू आणि मनगट मजबूत करण्याचं काम केलं. नवे नवे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे माळकरी हेच पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे धारकरी बनले आणि तीच परंपरा या महात्म्यांनी पुढे चालवली. बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजातील जे काही बालक आहेत त्या बालकांचं मन, मेंदू आणि मनगट मजबूत करण्याचं काम या महात्म्यांनी केलं. देशिक, भाषिक आणि प्रादेशिक ऐक्य या महात्म्यांनी घडून आणलं. वारकरी बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून नुसतं वारकरी प्रबोधनकार, वारकरी कीर्तनकारच नाही, देशाच्या सीमेवर देशाचं संरक्षण करण्याकरता लढणारे अनेक जवान या शिबिराच्या माध्यमातून बाहेर पडले. अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी या महात्म्याने बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून दिलेत आणि अशा पद्धतीची ही प्रपत्ती आणि प्रतिकार हाही गुण जगद्गुरु तुकोबारायांचा ज्या महात्म्यामध्ये आम्हाला पाहण्याकरता मिळाला. मग जाता जाता एवढंच बोलेल, आम्हाला नाही ज्ञानोबाराय पाहता आले, नाही नामदेवरायचं दर्शन झालं, ना नाथ महाराजांची सेवा घडली, ना जगद्गुरु तुकोबारायांना आम्हाला पाहता आलं. पण आम्हाला स्वाभिमान वाटतो या सगळ्या संतांचं संयुक्त रूप वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराज हे आम्हाला पाहताही आले, आम्हाला त्यांच्यासोबत राहताही आलं, आम्हाला त्यांना ऐकताही आलं. नवे नवे एखादा महात्मा कसा जगत असतो हे तर त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या आचरणातून पाहिलं. पण त्या महात्म्याचा देहत्याग सुद्धा कसा असतो हे सुद्धा त्यांच्या देहत्यागाच्या माध्यमातून पाहता आलं. जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन्य म्हणवीन इह लोकी लोका, भाग्यामी तुका देखिला. खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत की आम्ही महाराजांना पाहिलं. तोडकी मोडकी जे का होईत ना ती सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. एवढंच बोलेल. तुका म्हणे तेथे होतो मी दुवळा, आले या कपाळा थोडे बहु. त्यांची आता मी दुवळा होतो, थोडे बहु म्हणजे ज्यांना काहीच सेवा करण्याचा योग आला नाही त्यांच्यापेक्षा बहु, आणि ज्यांनी खूप काही सेवा केली त्यांच्या मानाने थोडी, अशी सेवा या पामराकडून घडली. आणि आज त्याच महात्म्यांच्या जीवनचरित्रावर बोलण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. यथामती यथावकाश त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. एरवी हा विषय 1-2 तासाचा नव्हे, तो स्वतंत्र चतुर्मासाचा आहे. ज्ञानेशांच्या भाषेत ज्ञानेश्वरदास हा विषय खूप मोठा आहे. ज्ञानोबारायांची संपूर्ण ज्ञानेश्वरीच ज्या महात्म्याच्या जीवनाशी कशी निगडीत आहे, कशी जुळती मिळती आहे, मला हेच कळत नाही अजून की ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिताना यांना डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वरी लिहिली का यांनी ज्ञानेश्वरी डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने हे जगले, हा प्रश्न माझ्या जीवनात अनुत्तरित आहे. पण ज्ञानेश्वर दासांना समजून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी शिवाय ज्ञानेश्वर दास समजणार नाही हे तितकंच सत्य आहे. आणि म्हणून विनंती करेल ज्ञानेश्वर दास सांगणाऱ्यांना की ज्ञानेश्वर दास सांगायचे असतील तर तुमचे शब्द वापरल्यापेक्षा ज्ञानोबारायांचे शब्द वापरत जा, कारण तुमचे शब्द इतके पवित्र नाहीत की जे खरंच ज्ञानेश्वर दासांचं जीवन समाजाच्या समोर ठेवण्याकरता पुरते उपयोगाला येतील वा उपयुक्त ठरतील असं मला वाटत नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला ज्ञानेश्वर दास समाजांच्या समोर ठेवायचे असतील त्या त्यावेळेला आपण ज्ञानोबारायांचे शब्द त्याच्याकरता वापरावेत आणि त्यांच्याच माध्यमातून ज्ञानेश्वर दास समाजांच्या समोर ठेवावं. एखाद्या वेळेला पुन्हा योग आला तर महाराजांचं जीवनचरित्र ज्ञानोबारायांच्या भाषेत असंच पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज